Good morning to everyone. Today we are going to explaining electromagnetic induction chapter for BSc first. In the chapter, I explaining some points. See here: introduction, Faraday's law of electromagnetic induction, Lenz's law, self-inductance, mutual inductance of two coils and their applications, energy stored in magnetic field. Is it an application of self-induction? Let me explain. Introduction. In 1820, Danish physicist Hans Christian Ørsted discovered that there was a relationship between electricity and magnetism. The magnetic field created by the current goes in circles around the wire. It is known from Ørsted experiments that a current through a conductor produces a magnetic field around it. So Michael Faraday thought of possibility of converse effect, that can magnetic field produce an EMF or electric current. बघा काय झालं, हॅन्स क्रिस्टन ओरिस्टेडनं 1820 मध्ये एक एक्सपेरिमेंट करून बघितलं किंवा रिलेशन डेव्हलप केलं इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. द मॅग्नेटिक फील्ड क्रिएटेड बाय द करंट गोज इन सर्कल अराउंड द वायर. करंटमुळे त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होते अराउंड दी वायर. आणि ह्याच एक्सपेरिमेंटचा मायकल फॅराडेने स्टडी केला आणि कन्व्हर्स इफेक्ट ट्रू आहे का. जर करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड अराउंड द वायर तयार होत असेल तर ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो करंट प्रोड्यूस. बघा मायकल फॅराडेने काय एक्सपेरिमेंट केला. Electromagnetic or magnetic induction is the production of electromotive force across an electrical conductor in a changing magnetic field. Michael Faraday is generally credited with the discovery of induction in 1831, and James Clerk Maxwell mathematically described it as Faraday's law of induction. See here, Faraday's law ने काय केलं, एक करंट कॅरिंग कॉइल घेतली, त्याला बॅटरी कनेक्ट केली, त्याच्यामधून करंट पास केल्यानंतर मायकल फॅराडेचा ती करंट कॅरिंग कॉइल बिहेव्स लाईक अ मॅग्नेट. मग ती करंट कॅरिंग कॉइल मॅग्नेट सारखी बिहेव करायला लागली. याच्यावरून हॅन्स क्रिस्टन ओरिस्टेडच्या लक्षात आलं की ड्यू टू करंट मॅग्नेटिक फील्ड तयार झालेला आहे. आणि ह्याच एक्सपेरिमेंटचा मायकल फॅराडेंनी स्टडी केला, प्रभावित झाले आणि त्यांना असं वाटलं की कन्व्हर्स इफेक्ट ट्रू आहे का. जर करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झाला असेल तर ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड सुद्धा करंट तयार व्हायला पाहिजे. मग त्यांनी काय एक्सपेरिमेंट केला बघा, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून बघितला. काय होता एक्सपेरिमेंट. इन दिस एक्सपेरिमेंट फॅराडे टेक्स अ मॅग्नेट अँड कॉइल अँड कनेक्ट्स अ गॅल्व्हॅनोमीटर अक्रॉस द कॉइल. त्यांनी एक कॉइल घेतली, कॉइलच्या अक्रॉस मध्ये एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केला आणि एक मॅग्नेट घेतला. ऍट स्टार्टिंग द मॅग्नेट इज अ ट्रेस्ट. तो सुरुवातीला मॅग्नेट कॉइलच्या जवळ ठेवला. सो देर इज नो डिफ्लेक्शन इन द कॉइल. कॉइलमध्ये कोणतेही डिफ्लेक्शन दिसत नव्हतं. दॅट इज द निडल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर इज ॲट द सेंटर ऑफ झिरो पोझिशन. ते गॅल्व्हॅनोमीटरची निडल झिरो पोझिशनला होती. देन नेक्स्ट when the magnet is moved towards the coil, जसा मॅग्नेट कॉइलच्या जवळ जायला लागला, the needle of the galvanometer deflects in the वन डायरेक्शन. कोणत्या एका दिशेला ते गॅल्व्हॅनोमीटरची कॉइल काय व्हायला लागली, डिफ्लेक्ट व्हायला लागली. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन होते म्हणते कॉइल मधून करंट पास होतोय. म्हणजेच काय, कॉइल मध्ये आपण कोणती बॅटरी किंवा सर्किट कनेक्ट केलेलं नव्हतं. कॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये फक्त फॅराडेने काय केलेलं होतं, मॅग्नेट आणलेला होता. मॅग्नेट कॉन्स्टंट असताना कोणतेही डिफ्लेक्शन गॅल्व्हॅनोमीटर मध्ये दिसत नव्हतं. पण जसं मॅग्नेट टुवर्ड्स दी कॉइल जसं कॉइलच्या जवळ यायला लागला तसं वन डायरेक्शन न कोणत्याही एका दिशेला गॅल्व्हॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दिसायला लागलं. नेक्स्ट बघा एक्सपेरिमेंट. सियर then when the magnet is held stationary at the position, the needle of the galvanometer returns to zero. कॉइलच्या जवळ आणला, परत एकदा गॅल्व्हॅनोमीटरची निडल काय झाली, झिरो पोझिशनला आली. फक्त गॅल्व्हॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन कधी दिसत होतं, ज्यावेळी जर मॅग्नेट मोशन मध्ये असेल. जर मॅग्नेट ऍट अ रेस्ट पोझिशन असेल तर कोणतंही डिफ्लेक्शन दिसत नव्हतं. याच्यावरून फॅराडेंनी काय अंदाज लावला, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तरच करंट तयार होतो. ऍट अ कॉन्स्टंट पोझिशनला
डिफ्लेक्शन दिसत नव्हतं. द निडल ऑफ द गॅल्व्हनोमीटर रिटर्न्स टू झिरो पोझिशन व्हेन द magnet is at a rest position. Now when the magnet moves away from the coil, there is some deflection in the needle but opposite direction. काय झालं बघा, जर टुवर्ड्स द कॉइल जात होते ते डिफ्लेक्शन वन डायरेक्शन दिसत होतं, पण ज्यावेळी अवे फ्रॉम द कॉइल, कॉइल पासून जसजसा मॅग्नेट दूर जायला लागला तस तसं डिफ्लेक्शन कोणत्या बाजूला दिसत होतं, अपोजिट डायरेक्शन. There is some deflection in the needle but opposite direction, and again when the magnet becomes stationary at that point respect to the coil, the needle of galvanometer returns to zero position. Similarly, if the magnet is held stationary and the coil moves away and towards the magnet, the galvanometer similarly shows deflection. It is also seen that the faster the change in the magnetic field, the greater will be the induced EMF or voltage in the coil. आणि हा सगळा एक्सपेरिमेंट केल्यानंतर फॅरेडेच्या लक्षात आलं, ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत आहे किंवा फास्ट आपण मॅग्नेट ज्यावेळी मूव्ह करतोय त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड करंट प्रोड्यूस होत आहे, आणि तो होणाऱ्या करंटलाच त्यांनी असं काय म्हटलेलं आहे, इंड्युस्ड करंट ऑर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सी हिअर, जास्त क्लिअर करण्यासाठी, पोझिशन ऑफ द मॅग्नेट आणि डिफ्लेक्शन इन गॅल्व्हनोमीटर. जर पोझिशन मॅग्नेटचे काय असेल तेवढं डिफ्लेक्शन गॅल्व्हनोमीटर मध्ये काय असेल. मॅग्नेट ऍट रेस्ट, नो डिफ्लेक्शन इन गॅल्व्हनोमीटर. तर मॅग्नेट रेस्टला असेल तर गॅल्व्हनोमीटर मध्ये कोणतेही डिफ्लेक्शन दिसणार नाही. मॅग्नेट मूव्स टुवर्ड्स द कॉइल, डिफ्लेक्शन इन गॅल्व्हनोमीटर इन वन डायरेक्शन. मॅग्नेट इज हेल्ड स्टेशनरी ऍट सेम पोझिशन, नो डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर. मॅग्नेट मूव्स अवे फ्रॉम द कॉइल, deflection in galvanometer but in the opposite direction. Magnet is held stationary at the same position away from the coil, no deflection in the galvanometer. तुमच्या लक्षात येते का बघा, मॅग्नेट रेस्टला असताना कोणत्याही गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दिसत नाही. मॅग्नेट टुवर्ड्स द कॉइल, मॅग्नेट कॉइलच्या जवळ जवळ चाललाय, डिफ्लेक्शन दिसतंय गॅल्व्हनोमीटर मध्ये. मॅग्नेट जवळ गेलाय कॉइलच्या, पण रेस्ट पोझिशनला कॉन्स्टंट आहे, नो डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर. मॅग्नेट अवे फ्रॉम द कॉइल, परत मोशन मध्ये, कॉइल पासून दूर दूर चाललाय, डिफ्लेक्शन इन द अपोजिट डायरेक्शन. अँड मॅग्नेट इज हेल्ड स्टेशनरी ऍट द सेम पोझिशन अवे फ्रॉम द कॉइल. मॅग्नेट कॉइलच्या दूर जाऊन थांबलेला आहे, रेस्ट पोझिशनला आहे. देर इज ऑल्सो नो डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर. दिस इज द फॅराडेज एक्सपेरिमेंट ऑफ Faraday's law of electromagnetic induction. Thank you.